भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। सुप्रभात मंडळी. आज आपण भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायाकडे वळतो आहोत. 17 अध्याय आहे श्रद्धा त्रय विभाग योग. 17.1 अर्जुन उवाच ये शास्त्रविधिम् उत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वम आहो रजस्तमः. भाषांतर श्रील प्रभुपाद यांच्याकडून. अर्जुनाने पृच्छा केली, हे कृष्ण, जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते? ते सत्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असतात? 17.2 श्री भगवान उवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति ताम शृणु. श्री भगवान म्हणाले, देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणांनुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी, राजसी आणि तामसी अशी 3 प्रकारची असू शकते. याविषयी आता माझ्याकडून ऐक. 17.3 सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो योष्य यो यत् श्रद्धः स एव सः. हे भारता, विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. जीवाने प्राप्त केलेल्या गुणांनुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे म्हटले जाते. 17.4 यजन्ते सात्विका देवान् यक्ष रक्षांसि राजसा प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूतप्रेतांचे पूजन करतात. 17.5 आणि 6 अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दंभाहंकार संयुक्ताः कामरागबलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्रामम् अचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरान् आसुरनिश्चयान्. जे लोक दंभ आणि अहंकाराने शास्त्रसंमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना व त्याचबरोबर अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोचवितात, त्यांना असुर म्हटले जाते. 17.7 आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्दान तथा दानं तेषां भेदम इमं शृणु. प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या त्रिगुणांनुसार 3 प्रकारचा असतो. याप्रमाणे यज्ञ, तप आणि दान यांचेही 3 प्रकार असतात. आता मी तुला त्यांच्यातले भेद सांगतो, ते ऐक.
17.8. अ, आई तुमच्या स्क्रीनवर काहीतरी याच्यावर उठतंय, थोडं बघा जरा. 17.8. आयुः सत्व बलारोग्य सुख प्रीति विवर्धनाः रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्विक प्रियाः. सतोगुणी मनुष्यांना प्रिय असणारा आहार त्यांचे आयुष्य वृद्धिंगत करतो, जीवन शुद्धी करतो आणि बल, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान करतो. असा आहार रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो. 17.9. कट्वाम्ल लवणात्युष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःख शोकमय प्रदाः. रजोगुणी मनुष्यांना अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार दुःख, शोक आणि व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत होतो. 17.10. यातयामं गतरसं पर्युषितं च यत् उच्छिष्टम् अपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्. 3 तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेले, बेचव, नासलेले, दुर्गंधीयुक्त, उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असते. 17.11. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदिष्टो य युज्यते यष्टव्यम एवेति मनः समाधाय स सात्विकः. फलाची आकांक्षा न करणारे, आपले कर्तव्य म्हणून शास्त्र विधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय. 17.12. अभिसंधाय तु फलं दंभार्थम अपि चैव यत् इज्यते भरतश्रेष्ठ तम यज्ञम विद्धि राजसम. परंतु हे भरतश्रेष्ठा, दंभार्थ किंवा भौतिक लाभ प्राप्तीसाठी जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे जाण. 17.13. विधिहीनम् असृष्टान्नं मंत्रहीनम् अदक्षिणम् श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. शास्त्रविधींची उपेक्षा करून प्रसाद वितरित केल्या वाचून मंत्रोच्चारण न करता, उपाध्याय यांना दक्षिणा न देता आणि श्रद्धारहित असा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक यज्ञ मानला जातो. आपण तपाकडे नंतर वळूया. 17.13 पर्यंत आपण समजून घेऊया. पण या संदर्भामध्ये आणखीन जाणून घेण्यापूर्वी आपण गुरुजनांचे आशीर्वाद घेऊया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः.
इथे भगवंतांनी अर्जुनाने पहिल्या श्लोकामध्ये विचारलंय की श्रद्धा कशा प्रकारची असते. जे लोक शास्त्रानुसार आणि श्रद्धा विरहित पूजा करतात, साधना करतात, तर ते कोणत्या प्रकारच्या गुणांमध्ये मोडतात. तत्पूर्वी आपण आता गुणांची थोडीशी जरा अ, गुणांच्या विषयी थोडस आधी जे काय आपण हे केलं त्याची एकदा जरा आठवण करून घेऊया. तर कोणत्या प्रकारचे गुण आहेत, किती गुण आहेत? 3 प्रकारचे गुण आहेत. सात्विक गुण, हम्म. रजोगुण आणि तमोगुण. राईट. तर आणि त्यांचे अ, विशेषता काय आहे? सात्विक, राजसिक आणि तामसिक यामधल्या व्यक्तींची किंवा या गुणांची काय विशेषता आहे? सात्विक गुणातले जे लोक असतात ते फक्त त्यांची श्रद्धा आणि चांगले कार्य करायचं आणि फळाची अपेक्षा न करता ते सतत काम करत असतात. आणि तामसी लोक अतिशय विषयासक्त असतात. राईट. आणि आणि रजोगुणी जे असं म्हणता येईल की ते एक मनात नाही, मला अमुक काम करायचं म्हणून मी हे काम करणार आहे आणि त्याच्यामुळे मला काहीतरी लाभ होणार आहे, अशी राईट. एक विशिष्ट भावना ठेवून ते सतत काम करण्याचा प्रयत्न करत असतात. राईट. आणि तमस? तामसिक गुण तामसिक गुणातले लोक फक्त भोगविलास, मौज मजा, किंवा दुसऱ्यांना मदत न करणं वगैरे. नुसतंच तेवढं नव्हे तर दुसऱ्यांना त्याचं इजा खूप सारं करण्यापर्यंत आहे, त्यांची मजल जाते. दुसऱ्यांना राईट. त्रास राईट. देणं, त्याचं ते खूप राईट. आहे. त्याच्यातले हे मेन करेक्ट. टॉपिक आहे की त्यांना विषयासक्त असतात, भोगविलास करणं. करेक्ट. तर याच्यासाठी एका श्लोकाचे मी फक्त पुन्हा एकदा आठवण करून देतो. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसः. तर भगवंतांनी आपल्याला आधी समजून सांगितलंय की ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था म्हणजे जे लोक सत्वगुणांमध्ये आहेत त्यांची प्रगती होते. आणि इथे भगवंत जेव्हा प्रगती म्हणतात त्यावेळेला ते आध्यात्मिक प्रगतीविषयी बोलतात. मध्ये तिष्ठन्ति राजसा म्हणजे जे लोक रजोगुणामध्ये आहेत त्यांची आध्यात्मिक प्रगती जरी बरी असली तरी ती तशीच खुंटीत राहते. त्यांची तिथून पुढे त्यांचं मार्गक्रमण होत नाही. आणि अधोगच्छन्ति तामसहा मध्ये जे लोक जे लोक तामसिक गुणामध्ये आहेत ते त्यांच्या श्रद्धा ज्या पातळीवर आहे तिथून खाली घसरण होते त्याची. आणि इतकी खाली जाते की ते अधोगच्छन्ति तामसः जघन्य गुणवृत्तीस्थ. जघन्य म्हणजे अतिशय घाणेरडी अशी वृत्ती त्यांची होते आणि मग ते खाली खाली घसरत जातं. तर आता इथे सगळ्यात पहिल्यांदा याचं उत्तर देताना भगवंत सांगतात त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती ताम शृणु. तर आपला इथे प्रश्न आहे, श्रद्धेलाच भगवंतांनी हात घातलेला आहे. वास्तविक पाहता काहीतरी श्रद्धा असणं हे सत्वगुणाचं लक्षण आहे. खरंय की नाही? ज्या लोकांना श्रद्धाच नसते ते सत्वगुणामध्ये म्हणजे कोणत्याच प्रकारच्या गुणांमध्ये ते येऊ शकत नाही. त्या गुणाच्या पेक्षा खूप खाली गेलेले असतात. आपण गुणातीत जेव्हा म्हणतो त्यावेळेला गुणांपेक्षाही
ज्यांचे उद्धार जास्त झालेला असतो त्यांना आपण गुणातीत म्हणतो. आणि गुणपतीत म्हणजे कसे आहेत की त्यांना ह्या तिन्ही गुणांमध्ये पण मोजता येणार नाही इतकी त्यांची घाणेरडी वृत्ती आहे, असे लोक तामसिक गुणापेक्षाही खाली गेलेले आहेत. तर कोणत्याही प्रकारची श्रद्धा असणं हे तसं सात्विक लक्षण आहे. परंतु भगवंतांनी सांगितलंय की श्रद्धा देखील तीन प्रकारची असू शकते. त्याच्यामध्ये सात्विक, राजसिक आणि तामसी अशा तीन प्रकारच्या श्रद्धा असू शकतात असं भगवंत सांगतात. तर सर्वप्रथम सात्विक प्रकारची जी श्रद्धा आहे त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. जीवाने प्राप्त केलेल्या गुणांनुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे म्हटले जाते. म्हणजे तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं की एखादा व्यक्ती ज्या प्रकारच्या गुणांमध्ये जास्त त्याचा वावर असतो त्या प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. म्हणजे काय तर थोडक्यात की आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीचे जसे त्याचे मित्र असतात तशा प्रकारचं त्याचं वागणं आणि वृत्ती हळूहळू व्हायला लागते. म्हणून आपण नेहमी आपण स्वतःला देखील आणि आपल्या मुलांना देखील तसं सांगत असतो की आपण नेहमी सत्संगामध्ये असावं. दुष्कृत्य करणाऱ्या लोकांमध्ये वावर करू नये. आणि याचं एक अतिशय खूप ठळक उदाहरण आपल्याला महाभारतामध्ये बघायला मिळतं की असत्संगाने काय होतं. तर कोणतं उदाहरण देता येईल आपल्याला? कर्णाचं. कर्णाचं. कर्ण वास्तविक तसा चरित्राने बरा होता, केवळ आणि केवळ असत्संगामुळे त्याचं पतन झालं. तर म्हणून भगवंत इथे पण सांगतायत की हे आता अ, मूर्त स्वरूपामध्ये झालं हे. परंतु ज्या वेळेला आपण मानसिक पातळीवरती आपल्या अ, कोणत्या प्रकारच्या गुणांमध्ये आपला विचार राहतो त्याप्रमाणे आपल्याला श्रद्धा देखील मिळते. मग पुढे भगवंत सांगतात की सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक मनुष्य यक्ष आणि राक्षसांचं पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूत आणि प्रेतांचं पूजन करतात. मग आता इथे देवतांचं पूजन सांगितलंय भगवंतांनी. मग भगवंतांचं पूजन कोणत्या गुणामध्ये येईल? सात्विक गुणामध्ये. सात्विकतेच्या पलीकडे जेव्हा जातो त्यावेळेला ते भगवंतांचं होतं. आपल्याला आधी भगवंतांनी सांगितलेलं आहे की तिन्ही गुण आपल्याला बाध्य करणारे आहेत. तर जेव्हा गुणातीत व्हायचं असतं त्यावेळेला भगवंतांचा सहारा घ्यायचा असतो. त्यामुळे आपण त्यातल्या त्यात सात्विक गुणांमध्ये तरी राहायला हवं. आणि म्हणून आपण भगवंतांची आराधना करायची. देवतांची जी काय आपण आराधना करू ती देवतांची आराधना अशा दृष्टीने करायची की आपल्याला भगवंतांच्या भक्ती करण्यामध्ये जे काय सहाय्य आपल्याला लागणार आहे ते आपल्याला त्या सर्व देवतांकडून मिळो तेवढीच फक्त अपेक्षा करून आपण इतर देवतांची देखील पूजा करायला पाहिजे. मग आता आपण इथे भगवंत सांगतायत की मनुष्य जे मनुष्य राजसिक आहेत ते यक्ष आणि राक्षसांची पूजा करतात. तर आपण कधी पाहिलंय का असं कोणी राक्षसांची पूजा करणार? आपल्याला प्रत्यक्षात असं आढळलंय का कोणी राक्षसांची पूजा करतंय वगैरे? नाही, माझ्या नजरेत तर अजून नाही बाबा, मी नाही पाहिलं असं. आता मी एक थोडस वेगळं उदाहरण देतो. किती लोकांनी
काही मोठ्या मोठ्या उद्योजकांना किंवा मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांची लाळघोटेपणा करताना किती लोकांनी पाहिले? ते तर सगळेच करतात. खूप लोक. त्यामुळे भगवंतांचा जो काय मार्गदर्शन आहे ना, ते इतकं गूढ असतं ते की आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे. भगवंतांचं म्हणणं काय आहे इथे की यक्ष राक्ष, आता पूर्वी कसं होतं की पूर्वीच्या काळामध्ये यक्ष आणि राक्षसांना प्रचंड ताकद मिळाली होती. त्यांच्याकडे एक सगळ्या काही प्रकारच्या सिद्धी होत्या ज्याच्यामुळे ते ताकदवर होते. आजकालच्या जमान्यामध्ये जे ताकदवर आणि राक्षस आहेत ते म्हणजे आपली निष्ठा आणि आपलं चारित्र्य गमावलेले कुठल्याही प्रकारचे खूप पॉवरफुल लोक जे आहेत ते राक्षस आहेत. आणि त्यांची जी लाळघोटेपणा करत बसतात आणि आपला वेळ वाया घालवतात. म्हणजे आपण कितीतरी वेळेला बघतो की एक अशी पूर्णच्या पूर्ण पिढी काही अशा वेड्या राजकीय नेत्यांच्या मागे लागून त्यांच्या सतरंज्या उचलून त्यांचे फालतू कामात करण्यात बसण्यामध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य वाहून घेतात. वाहून काय घेतात? नष्ट करतात, ते नासवतात स्वतःचं आयुष्य. म्हणून अशा प्रकारची जी श्रद्धा आहे ती राजसी आहे. कोणत्या तरी फळाच्या अपेक्षेने जी काय श्रद्धा असते ती राजसी श्रद्धा म्हटलेली आहे. आणि तामसिक मनुष्य भूत आणि प्रेतांचं पूजन करतात. तर आपण काळी जादू म्हणणाऱ्या किंवा मंत्र जादूटोणा करणाऱ्या लोकांच्या विषयी आपण ऐकलेलं आहे की मग ते चेटूक करणार, काय काय प्रकारचं दुसऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होईल अशा प्रकारची जी श्रद्धा असते ती श्रद्धा तामसिक श्रद्धा. तर मग अशा वेळेला आपण आपली श्रद्धा कशी आहे हे नीट जाणून घेण्याकरता म्हणून आपण आपली मन आपण त्या दृष्टीने दक्ष ठेवायला हवं की आपण कशासाठी भगवंतांची आराधना करतोय, कशासाठी देवतांची आराधना करतोय आणि का करतो आहोत. आणि आपल्या समाजाच्या पी अनेक रूढी पण आपण कशा रुजतायत त्याच्याकडे पण आपलं खूप डोळ्यात तेल घालून लक्ष असायला पाहिजे. म्हणजे कधी कधी भगवंतांनी जे काय अ, मार्गदर्शन केलं आहे त्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी कसा आणि कधी वापर होईल हे आपण समजू शकत नाही. म्हणून आपण त्या गोष्टींकडे दक्षतेने बघितलं पाहिजे. आणि त्या रूढी आणि परंपरा, ज्या परंपरा योग्य नाही आहेत त्या मोडीत काढल्या पाहिजे. नवीन जी काय आता आजकालच्या वर्तमान काळामध्ये नवीन जर का कधी काही परंपरा स्थापन करण्याची आवश्यकता असेल तर तसं देखील करा. कारण कोणत्या गोष्टीचं काय बिभत्स रूप होऊन जाईल हे आपल्याला सांगता येत. विशेष करून आता देवतांचं पूजन आणि या संदर्भामध्ये आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. आणि विशेष करून आपण आता बहुतेक जण महाराष्ट्रात, भारतात राहणारे लोक किंवा मराठी परंपरेमध्ये वाढलेले लोक आहोत सगळेच जण. तर कालांतराने परंपरा आणि एकंदरीतच सगळं हे कसं बदलून जाऊ शकतं याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाणारा सगळ्यात मोठा उत्सव कोणता आहे आजकालच्या जमान्यामध्ये? गणेश उत्सव, नवरात्र. गणेश उत्सव. तर गणेशोत्सव. हं? नवरात्र. दुसरं नवरात्र. नवरात्र आहे. पहिला गणेशोत्सव, दुसरा नवरात्र. राईट. आता ह्या दोन्ही मागची आपण नवरात्राकडे नको वळायला, पण गणेशोत्सवामागची भावना आपण थोडीशी समजून घ्यायला हवी. गणेशोत्सवाची म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना कोणी केली? लोकमान्य टिळकांनी. कशा करता केली?
सामाजिक कारण बांधिलकी. आपला समाज एकत्र येण्यासाठी, कारण पारतंत्र्य काळामध्ये स्वातंत्र्याचं महत्व लोकांना पटवून देण्यासाठी आणि भारतीयांची एकजूट होण्यासाठी, म्हणून लोकमान्य टिळकांचा तो उद्देश होता की त्यामार्फत समाजाची जागृती करणं. परंतु आता ते उलट झालं त्याचं. आता एवढं काय मात्र झालंय, आज काय होतंय, गणेशोत्सवाच्या नावाखाली धांगडधिंगा, हा, मद्यपान, आचरट व्यवहार, म्हणजे जे काय श्रद्धेसाठी, आपल्या श्रद्धेला तडा खतपाणी गेलाय. घालण्यासाठी जे काय करायला पाहिजे त्याच्या सगळ्यात विपरीत वागणं आज तिथे होत आहे. आणि समाजामध्ये काय होतं की आपण जे काय करतो त्याचा परिणाम मुलांवर होतो. तर वास्तविक बघता भगवंतांनी सांगितलंय की सगळ्यात पहिल्यांदी श्रद्धा आणि पूजन कोणाचं असायला हवं, तर भगवंतांचं असायला हवं. मग त्यानंतर इतर देवतांचं. कशा करता, तर त्यांचे सहाय्य आपल्याला भगवंतांच्या सेवेसाठी लागत असतं, म्हणून त्यांची आराधना आहे. पण आता जे लोक अशा प्रकारच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये वाढले त्यांना काय दिसतं की गणपती बाप्पांची आराधना आणि पूजा भगवंतांच्या आराधनेपेक्षा जास्त महत्वाची आहे, मोठी आहे. का? कारण की गणेश पूजन आपण 10 दिवस करतो. मग त्यानंतर कोणाची पूजा येते, तर देवीची पूजा येते, कारण ती आपण 9 दिवस करतो. आणि कधीतरी एखाद वेळेला काहीतरी केलं तर ती भगवंतांची पूजा आपण गोकुळाष्टमी साजरा करतो, किंवा अ, जन्माष्टमी साजरी करतो. तर आपल्या समाजामध्ये काय प्रथा रुजतायत आणि त्या योग्य आहेत की नाही हे वेळोवेळी बघायला पाहिजे. लोकमान्य टिळकांनी एक अतिशय पवित्र हेतूने हे आपल्या गणेशोत्सवाचे चा पाया घातला होता. परंतु आज त्याच्यावर जी इमारत उभी आहे ती इतकी बिभत्स आणि इतकी भयंकर झालेली आहे की आपण आपल्या भगवद्गीतेमध्ये जे काय शिकवलंय त्याच्या सगळ्यात विपरीत वागणं तिथे होतंय. आता हे खूप नजीकच्या काळामधल्या गोष्टी झाल्या. परंतु फार पूर्वीपासून वेगवेगळ्या, आता इथे निदान लोकमान्य टिळकांचा हेतू तरी निस्वार्थ होता. परंतु बऱ्याच वेळेला काही स्वार्थी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये जे काय सांगितलं आहे त्याचं विपरीत काहीतरी अ, अर्थ काढून आणि स्वतःच्या पोळ्या भाजून घेतं. तर म्हणून आपण आपली श्रद्धा आपण कुठे ठेवतो आहोत, कशासाठी ठेवतो आहोत, हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायला हवं. ठीक आहे. मग नंतर भगवंत सांगतात की ते अ, तपस्या किती प्रकारच्या असू शकतात ते भगवंत सांगतात. तर 5 आणि 6व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, जे लोक दंभ आणि अहंकाराने शास्त्रसंमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना त्याचबरोबर अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवितात, त्यांना असुर म्हटलं जातं. तर ते इथे तपस्या देखील भगवंतांनी सांगितलंय की वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेणीमध्ये त्याच्या गुणांनुसार येऊ शकते. तर आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये अतिशय भयंकर घोर तपस्या केलेले असे किती नावं आपल्याला माहिती आहेत? एक हिरण्यकश्यपू, दुसरा रावण. हिरण्यकश्यप, रावण. रावण. अं, या दोघांनी केल्या खूप कठोर तपस्या. नाही, आता मी घोर हा शब्द ना, म्हणजे तपस्या भरपूर केली अशा अर्थाने विचारतोय.
घोर मी इथे वाईट आहे दृष्टीने म्हणून नाही ते भरपूर तपस्या केली आहे असे आपल्याला किती नावं माहिती आहेत? शुक्राचार्य सुद्धा. शुक्राचार्यांनी पण भरपूर तपश्चर्या केलेली आहे. त्यानंतर बुधकौशिक ऋषींनी प्रचंड तपस्या केलेली आहे. वाल्मिकी मुनींनी प्रचंड तपस्या केलेली आहे. वाल्मिकींनी केलीये, विश्वामित्रांनी केलीये, विश्वामित्रांनी केली आहे. व्यास बुधकौशिक ऋषी व्यास म्हणजेच विश्वामित्र व्यास. मुनी. व्यासांनी व्यासदेवांनी. केली. राईट. त्यानंतर आता आपण आणखीन नावं ऐकले ते म्हणजे हिरण्यकश्यपूनी, हिरण्याक्षनी पण प्रचंड तपश्चर्या केलेली आहे. रावणाने प्रचंड तपश्चर्या केलेली आहे. तर आता भगवंतांनी इथे आपल्याला समजून सांगितलंय की जे लोक दंभ आणि अहंकाराने आणि शास्त्रसंमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, तर आता आपण विश्वामित्र मुनींच्या तपश्चर्याविषयी आपण थोडस जरा विश्वामित्र मुनींची आपण कथा ऐकलेली आहे का? पूर्वी मी सांगितलेली आहे. आपण विश्वामित्र मुनींचं जी तपश्चर्याची जी प्रक्रिया होती ती थोडंफार आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर विश्वामित्र मुनी आधी राजे होते. अरे बोल, त्यांचं आधीचं नाव काय होतं? नाही आठवत. काही नाही. तर ते आधी राजे होते आणि प्रचंड चक्रवर्ती सम्राट होते. म्हणजे अख्ख्या पूर्णच्या पूर्ण पृथ्वीवर त्यांचं राज्य होतं. माझ्या मते कौशिक नाव होतं त्यांचं, म्हणून त्यांना आता बुध कौशिक ऋषी असं म्हणतात. आणि ते विश्वामित्र ही त्यांना पदवी मिळालेली आहे, सो त्यांचं नाव कौशिक होतं. तर कौशिक राजा हे सगळे पृथ्वी प्रादांकृत करून सगळी पृथ्वी जिंकून आणि आपल्या राजाला आपल्या राज्यामध्ये परत चाललेलं. तर वाटेमध्ये त्यांना त्यांच्या सगळी सेना आणि ते स्वतः देखील तहान आणि भुकेने व्याकुळ झाले होते आणि म्हणून ते काहीतरी आसरा शोधत होते. काहीतरी कुठेतरी आश्रम किंवा कोणी काही आपल्याला खायला देईल का असं दृष्टीने ते वावरत असताना त्यांना वसिष्ठ मुनींचा आश्रम लागला. तर वसिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांच्या त्यांचे जे सैनिक होते, त्यांचे सेनाध्यक्ष वगैरे जे होते, त्यांनी जाऊन विनंती केली की आमच्या सेनेला तुम्ही खाण्यापिण्याची काहीतरी व्यवस्था करा. तर त्याप्रमाणे वसिष्ठ मुनींनी त्यांना आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या सेनेला सगळ्यांना खायला प्यायला घालू आणि अ, मग तुम्ही इथून पुढे थोडंसं आराम करून वगैरे पुढे जाऊ शकता. तर ते सेनाध्यक्ष आले आणि त्यांनी कौशिक महाराजांना सांगितलं की आपण त्यांचा आतिथ्य स्वीकार करू आणि मग पुढे जाऊ. मग तर थोड्याच वेळामध्ये प्रत्येका व्यक्तीला, प्रत्येका सैनिकाला, प्रत्येका मंत्र्याला, म्हणजे राजांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या आवडीचं, त्यांना पुरेल इतकं मुबलक असं अन्न वसिष्ठ मुनींनी सगळ्यांना वाढलं. तर कौशिक राजांना प्रश्न पडला की हे तर संन्यासी आहेत किंवा ब्राह्मण आहेत आणि कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडे काहीही साधन नसताना देखील हे कसं काय असं करू शकले? एवढं मोठ्या सगळ्यांसाठी अन्न बनवणं, सगळ्यांसाठी पाणी बिणी सगळं व्यवस्था करणं यांना कसं काय जमलं असेल? तर त्यावेळेला वसिष्ठ मुनींनी त्यांना सांगितलं की त्यांच्याकडे एक कल्पतरू गाय आहे
कामधेनु गाय आहे. कामधेनु गाय आहे की जिने तिला जे काय मागितलं ते सगळं काही ते प्रदान करू शकते. तर कौशिक राजांना असं वाटलं की ही जी काय कामधेनू गाय आहे ती एका तपस्वी व्यक्तीला काय आवश्यकता आहे त्याची, आपण त्याच्यापेक्षा जास्त तिचा चांगला उपयोग करू शकू. आणि म्हणून त्यांनी त्यांना पहिल्यांदा विनंती केली की तुम्ही ती गाय मला देऊन टाका म्हणून. पण वसिष्ठ मुनींनी सांगितलं की ही गाय मला भगवंतांचा आशीर्वाद म्हणून मिळालेली आहे आणि त्यांच्या सेवेसाठी मला ह्याची आवश्यकता पडते. ते मला जे काय भगवंतांच्या सेवेमध्ये ज्या काय गोष्टी लागतात ती ती मला पुरवते, म्हणून ती तुम्हाला देऊ शकत नाही. त्यावेळेला कौशिक राजांना वाटलं की आपण स्वबळाने ती गाय हस्तगत करू. त्यांना वाटलं की काय हे एकटा तपस्वी आहे, तो आपल्याला काय अडवू शकणार आहे. म्हणून त्यांनी सैनिकांना आज्ञा केली की ती कामधेनू गाय घेऊन त्यांनी अ, आपल्या आपल्या राज्याकडे निघावं म्हणून. त्याप्रमाणे सैनिक गेले आणि ती गाय हस्तगत करण्याचा प्रयत्न करू लागले. तर पहिले एक छोटीशी तुकडी गेली आणि ती काही थोड्या वेळा परत आलीच नाही. म्हणून अ, सैनिकांनी सेनाध्यक्षांनी काही आणखीन मोठी तुकडी पाठवली. तर त्यांच्या लक्षात आलं की ती आधीची जी काय तुकडी पाठवलेली होती ती सगळी कापली गेलेली आहे. ते म्हणजे सगळेजण मारले गेलेले आहेत. म्हणून दुसरी तुकडी गेली, ती पण परत आली नाही. मग याची दखल कौशिक राजांनी स्वतः घेतली आणि त्यांनी बघितलं तर इतके सैनिक होते तिथे की म्हणजे त्यांना ती गाय घेऊन जाणं शक्यच नव्हतं. आणि ते सगळे जे काय सैनिक होते त्या कामधेनू गायीमधून वसिष्ठ मुनींनी निर्माण केलेले होते आणि त्यांना अ, कौशिक राजाची जी काय सेना होती त्याच्यापुढे इतकी तुच्छ होती. आणि त्यावेळेला प्रथम कौशिक राजांना हे जाणवलं की अरे, आपण हे जे काय क्षात्र धर्म आणि हे जे काय सगळं करतोय हे, आणि आपण जे काय बळावर आपण जो आपला अहंकार आहे तो ह्या एका ऋषींच्या तपश्चर्येच्या बळाच्या समोर अतिशय तुच्छ आहे. म्हणून त्या क्षणी त्यांनी आपल्या क्षात्र धर्माचा त्याग करून टाकला आणि ते तपश्चर्या करायला लागले. तर ते तपश्चर्या करायला लागले तर ते सर्वप्रथम राजऋषी झाले. म्हणजे काय की शेवटी तपश्चर्या जरी करत होते तरी ते राजाच्या भावनेने आणि काहीतरी प्राप्त करण्याच्या दृष्टीने त्यांची तपश्चर्या होती. तर ते तपश्चर्या करत असताना त्यांची तपश्चर्या इतकी घोर होती, इतकी पवित्र होती की त्यांच्या तेजाने हे सगळे तिन्ही लोक उजळून निघाले होते. आणि ज्या वेळेला अशी काही परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला इंद्रदेवांचं आसन डोलायला लागतं. त्यांना असं वाटायला लागतं की आपलं हे जे इंद्रासन आहे ते घेण्याची पात्रता दुसऱ्या कोणामध्ये जर निर्माण झाली तर आपल्या आसनाला धोका आहे. म्हणून या व्यक्तीची साधना आपण मोडीत काढली पाहिजे. म्हणून त्यांनी अ, उर्वशीला पाठवलं. उर्वशी का रंभा? अरे बोल. पहिले उर्वशीच पाठवले, राईट. राईट, उर्वशीलाच पाठवलं. तर उर्वशीला जेव्हा पाठवलं त्यांची साधना भंग करण्यासाठी त्यावेळेला सॉरी, मेनकाला पाठवलं. राईट, मेनकाला पाठवलं होतं, राईट. मेनकाला त्यांची साधना भंग करण्यासाठी पाठवलं. तर आता ते कौशिक ऋषी जे होते ते सुरुवातीला
आपल्या साधनेमध्ये मग्न होते, म्हणजे डोळे बिळे सगळं बंद होत. पण त्यांना काय ऐकायला आलं, तर मेनकेचं पायातले जे काही पैंजण होते ते पैंजण ऐकायला आले. ते पैंजणांचा आवाज इतका सुमधुर होता आणि त्यांना अचानक मनामध्ये त्यांच्या अ, प्रेम भावना निर्माण झाली. आणि म्हणून त्यांनी डोळे उघडून पाहिलं आणि मेनकेला समोर बघितलं. तर मेनका ती इतकी सुंदर होती की तिच्या सोबत आपण आपण भोगविलास करावा अशी त्यांची इच्छा झाली. आणि त्याप्रमाणे त्यांनी अनेक वर्ष तिच्यासोबत भोगविलास केला. त्याच्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. पण त्यांच्या आपण लक्ष अनेक शेकडो वर्ष निघून गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे, आपली साधना तर आपण अपूर्णच राहून गेली. कामभावनेच्या आहारी आपण गेलो आणि म्हणून आपण अ, आपली साधनेपासून भरकटलो. म्हणून मग त्यांनी काही वर्षानंतर मेनकेचा त्याग केला आणि पुन्हा त्यांनी तपश्चर्या सुरू केली. पुन्हा अशीच अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर पुन्हा इंद्रदेवांचं आसन डोलायला लागलं आणि ह्या वेळेला त्यांनी रंभाला पाठवलं. तर जेव्हा रंभा तिथे आली त्यावेळेला कौशिक ऋषी जे होते ते प्रचंड क्रोधित झाले की तू माझी तपश्चर्या करायला भंग करायला पुन्हा आलीस, म्हणजे इंद्रदेवाने परत कोणाला तरी पाठवलंय. म्हणून त्यांनी तिला शाप दिला. तर त्या क्रोधाच्या आणि त्या शापाच्या मार्गाने त्यांचं जे काय सगळं तपोबल होतं ते पुन्हा नष्ट झालं. म्हणजे पहिल्यांदा काम होतं, मग नंतर क्रोध होता. लोभ पण आधी येऊन गेला. आपण बघितलं की त्यांनी लोभासाठी कामधेनू अ, अ, मागितली होती वसिष्ठ मुनींकडून. पण त्यावेळेला त्यांचं पुन्हा लक्षात आलं की अरे, आपण ह्या षटरिपूंच्या मार्गीच चाललोय. म्हणून पहिल्यांदा लोभ आला, मग काम आला, मग क्रोध आला. मग हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की आपण या षटरिपूंच्या आहारी जातो आहोत, त्यावेळेला मग त्यांनी पुन्हा तपश्चर्या करायला घेतली, साधना करायला घेतली. आणि मग त्यांनी ती तपश्चर्या पूर्ण सफल केली. आणि मग नंतर त्यांच्या मनामध्ये इतके पवित्र बदल झाले आणि ते इतके पवित्र झाले की स्वतः भगवंत जेव्हा रामरूपाने आले त्यावेळेला त्यांचे गुरु बनण्याचे त्यांना अधिकार मिळाला. म्हणजे किती प्रचंड तपश्चर्या केली असेल त्यांनी की स्वतः भगवंत त्यांचे शिष्य झाले. राम आणि लक्ष्मण त्यांचे शिष्य होते. तर आपण देखील जशी आपण साधना करतो, सुरुवातीला कदाचित आपण काहीतरी भगवंतांकडून हवं असतं म्हणून काहीतरी मागणं असतं म्हणून भगवंतांकडे जातो. पण आपण जे काय मागायचंय ते भगवंतांकडे मागायला हवं. मग भगवंत आपल्या इच्छांची शुद्धी करून हळूहळू क्रमाक्रमाने आपण क्रमशः भगवंतांच्या सेवेकडे हळूहळू वळू शकतो. म्हणून आपली श्रद्धा, आपण करणारे साधना ही योग्य असायला पाहिजे. साधना, साध्य ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा आपल्याला भगवंताच्या आपण सेवेत लावतो त्यावेळेला ती सफल होते, जशी कौशिक ऋषींची झाली. आणि मग नंतर ते कौशिक ऋषी इतके मनाने पवित्र झाले, इतके स्वच्छ झाले की ते वसिष्ठांकडे गेले, की ज्यांना ते आपला शत्रू मानत होते ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांचे पाय धरले की तुम्ही मला मार्गदर्शन केल्यामुळे माझी ही प्रगती झालेली आहे. आणि त्यांनी त्यांना गळाभेट केली आणि म्हणून त्यांना त्यावेळेला
वसिष्ठ मुनींनी ही पदवी दिली की तुम्ही आता विश्वामित्र म्हणून ओळखले जाल, कारण की तुम्ही सगळ्या विश्वाचे मित्र झालेले आहात. मग आपण आता मगाशी बोलल्याप्रमाणे अशाच प्रकारची घोर तपश्चर्या रावणाने केली, हिरण्यकश्यपूने केली, परंतु त्याचा परिणाम काय झाला की त्यांचा दंभ आणि अहंकार हा वाढतच गेला. आणि तो इतका वाढत गेला की मग नंतर ते तमसामध्ये गेले, की भगवंतांच्या म्हणजे हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष भगवंतांना मारायला निघाले. रावण भगवंतांची प्रिया सीतामाता हिला भोगण्याची वासना तिला निर्माण झाली. म्हणून आपण तप जरी करत असेल, कुठल्याही प्रकारची साधना करत असू, तरी ती योग्य असायला हवी. नाहीतर आपण केवळ ते उग्र कर्म करतो आहोत असंच होण्यासारखं आहे. म्हणून तपश्चर्या पण 3 प्रकारच्या आहात. मग आता त्यासाठी भगवंत आणखीन मार्गदर्शन करतात की आपलं आहार देखील 3 गुणांमध्ये असू शकतो. मग आपल्याला जर कधी मग 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की ज्या प्रकारच्या गुणांमध्ये आपला जास्त वावर राहील त्या प्रकारची आपली श्रद्धा होणार. मग आपण आपली प्रत्येक कृती जी आहे ती आपल्याला व्यवस्थित तावून सुलाखून आणि व्यवस्थित परखून घ्यायला हवी. म्हणून आपल्याला आपला आहार देखील सात्विक घ्यायला हवा. सो इथे भगवंतांनी 3 प्रकारचे आहार सांगितलेत. इनफॅक्ट भगवंत 7व्या श्लोकामध्ये सांगतात की यज्ञ, तप आणि दान यांचेही 3 प्रकार आहेत. आणि मग सुरुवात करतात ते 8व्या श्लोकामध्ये. सुरुवातीला भगवंत आपल्याला आहाराविषयी सांगतात. तर आपलं आयुष्य ज्याच्याने वाढेल, आपल्या जीवनाची ज्याच्याने शुद्धी होईल, ज्याच्यामुळे आपल्याला बल, आरोग्य आणि सुख मिळेल, असा जो आहार आहे तो सात्विक आहार. आणि अशा आहाराच्या काही विशिष्ट वैशिष्ट्य भगवंतांनी सांगितले की असा आहार रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो. त्यामुळे आपण सात्विक आहार घ्यायला हवा. मग आहार कशा कशा प्रकारचे आहेत हे आपण व्यवस्थित समजून घ्यायला हवं, जेणेकरून आपल्याला कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा हे आपल्याला लक्षात येईल. मग 9व्या श्लोकामध्ये राजसिक आहाराच्या विषयी सांगतात भगवंत. राजसी आणि तामसी दोन्ही विषयी सांगतात की जे कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, शुष्क आणि दाहकारक जो आहार आहे तो दुःख, शोक आणि व्याधी निर्माण करण्यास कारणीभूत होतो. त्यामुळे आपण अशा प्रकारचा आहार हा टाळायला हवा. मग आपण चटणी, लोणचं वगैरे खातो ते खाऊ नये का? कारण ते चटणी, लोणचं हे तर इथे भगवंतांनी जे सांगितले ते सगळे गुण आहेत त्यामध्ये. अशा बाबतीमध्ये त्या गोष्टी प्रमाणात असाव्या. आपण लोणचं खातो म्हणजे काय, लोणचं अख्खं जेवणात खात नाही. नुसतं आज मला तिखट चमचमीत काहीतरी खावंसं वाटतं म्हणून आपण एक अर्धा किलो लोणचंच खाऊन घेतलं, असं काही होत नाही, राईट? त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी त्या प्रमाणात असायला हव्या. आणि मग नंतर 10व्या श्लोकामध्ये भगवंत तामसिक आहाराविषयी सांगतात की खूप वेळ खूप वेळापूर्वी शिजवलेलं अन्न, बेचव, नासलेलं, दुर्गंधीयुक्त, उष्ट आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असं अन्न जे आहे ते तमोगुणी असतं. आपण जर आमिष अन्न बघितलं, मांसाहारी अन्न बघितलं, तर त्यामध्ये हे सगळे हे जे काय वैशिष्ट्य सांगितले आहेत ते सगळेच्या सगळे त्यामध्ये येतात. आणि म्हणून आपण
मांसाहार करू नये. मग त्यानंतर यज्ञांविषयी भगवंत सांगायला लागतात. तर आता यज्ञ आपण वास्तविक बघता आपण देखील घरी यज्ञ करतो, की आपण समजा काही महत्वाचे कार्य असेल तर आपल्या घरी यज्ञ होतात वगैरे. म्हणजे जसं आपण ग्रह यज्ञ करतो, ग्रहमक म्हणतो आपण, किंवा वास्तुशांती वगैरे असे जे आहेत. तर ह्या काही ठराविक वेळेला ते तसे यज्ञ केले तर तेवढ्या पुरते ते चांगले आहेत. परंतु इतर वेळेला आपण जो यज्ञ करायला हवा तो भगवंतांनी जो आपल्याला 11व्या अध्यायामध्ये त्यांच्या विभूती योगामध्ये सांगितलं की यज्ञानाम जप यज्ञोस्मी. तर आपल्याला या युगामध्ये, ह्या कलियुगामध्ये जप यज्ञ महत्वाचा. तर मग आता जप कशाचा करायचा? जप मग आपण कशाचाही करू शकतो ना. कोणताही शब्द आपण जर वारंवार रिपीट केला तर तो पण म्हणजे कम्प्युटर 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 कम्प्युटर. तर आपण असं कम्प्युटर 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 म्हणत बसलो तर आपल्याला कम्प्युटर पावणार आहे का? नाही. म्हणून जप कशाचा असावा? तर भगवंतांच्या नामाचा जप असावा. भगवंतांच्या नामाचा जेव्हा जप करतो तर असं म्हटलं जातं की कलिकाले नाम अवतार. म्हणजे कलिकाळामध्ये, म्हणजे कलियुगामध्ये भगवंत त्यांच्या नामरूपाने आलेले आहेत. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की भगवंत सांगतात 4थ्या अध्यायामध्ये की अ, संभवामी युगे युगे. म्हणजे मी वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे जन्म घेतो. तर मग आपल्याला बराच वेळा प्रश्न पडतो की भगवंत आता इकडे एवढी अराजकता माजलेली आहे, एवढा अधर्म माजलेला आहे, तर मग भगवंत येत का नाही येत? तर भगवंत आलेले आहेत, ते त्यांच्या नामरूपाने आलेले आहेत. आणि त्या नामाचा आपण जोपर्यंत आधार घेत नाही, त्या नामाचे शरण आपण घेत नाही, तोपर्यंत आपण त्या अधर्माला बळी पडायला केव्हाही असं आपल्याला होऊ शकतं. म्हणून कोणत्याही फळाची आकांक्षा न करता आणि शास्त्रविधींच्या अनुसरून आपण जे काय यज्ञ करू ते आपल्याला सात्विक यज्ञ म्हणून ओळखता येतील. दंभार्थ किंवा भौतिक लाभ प्राप्तीसाठी जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे जाण. आपण बऱ्याच वेळेला बघतो की काही काही लोक केवळ पैसा आहे, केवळ सत्ता आहे आणि त्याचा काहीतरी अवडंबर करायचा, काहीतरी कोणाला तरी दाखवायचं म्हणून जेवायला जे काय अशा प्रकारचे यज्ञ करतात ते राजसिक यज्ञ असतात. आणि कुठल्याही प्रकारचे विधीला अ, विधिवत न करता, विधींची उपेक्षा करून, कोणालाही त्याचा प्रसाद वितरित न करता, कुठल्याही प्रकारचं मंत्रोच्चारण न करता आणि जे गुरु आहेत, उपाध्याय आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची दक्षिणा न देता आणि श्रद्धारहित जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक मानला जातो. म्हणजे आपण कधी कधी बघतो की काही लोक उगाचच काहीतरी करायचं म्हणून करायचं अशा प्रकारे ज्या वेळेला काही कोणत्या प्रकारची साधना यज्ञ वगैरे करतात तेव्हा तो तामसिक यज्ञ आहे. तर हे भगवंतांचं मार्गदर्शन फार फार महत्वाचं आहे. आपल्या कृती, आपली साथ ज्या प्रकारच्या गुणांमध्ये असेल त्या प्रकारची आपली श्रद्धा होणार आहे. देवाचा कल्की अवतार जो आहे तो या कलियुगाच्या शेवटी येणार आहे, परंतु आत्ता या क्षणी देखील भगवंत आहे. तर ठीक आहे, आपण आता हे मार्गदर्शन इथेच थांबवूया. भगवंतांनी आपल्याला सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण याविषयी आपल्याला अ, भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्यापैकी श्रद्धा 3 प्रकारची कसे असू शकते
यज्ञ तीन प्रकारचे कसे असू शकतात, आणि आपला आहार कसा तीन प्रकारच्या गुणांमध्ये असू शकतो, ते भगवंतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर कोणाला काही प्रश्न असेल तर आपण एखाद दुसरा प्रश्न घेऊ शकतो. विश्वामित्रांची तुम्ही आता ती स्टोरी सांगितली त्याच्यामध्ये विश्वामित्र हे सप्तर्षींपैकी पण एक सप्तर्षीला स्थान मिळालंय ना त्यांना. फ्रँकली मला आता नाही सांगता येणार त्याविषयी. कौशिक नाही ऋषी कारण म्हणजे की तेच कौशिक ऋषी त्या सप्तर्षींपैकी एक आहे की नाही, मला आत्ता आय एम अनेबल टू कन्फर्म. मला नक्की आत्ता माहिती नाहीये. माझ्या वाचनात एक गोष्ट स्टोरी आली होती म्हणून मी हा विचारलं हा. की त्यांना पण सप्तर्षींमध्ये एक स्थान मिळालेलं आहे का. व्हेरी स्ट्रॉंग पॉसिबिलिटीज देईल, पण आत्ता माझं त्याविषयी वाचन झालेलं नाही, त्यामुळे मी त्याच्याविषयी काही कॉमेंट करणं योग्य नाही होणार. पण आपण पुढच्या वेळेला मी नक्की सांगेन ते चालेल पुढच्या हा. पुढच्या सेशनमध्ये. Yes. पंकजाताई, तुम्ही इथे देवाचा कल्की अवतार आहे हे इथे तुम्ही नोट टाकली आहे, त्याच्याविषयी काही तुम्हाला म्हणायचं होतं का काही? हो, म्हणायचं होतं की हा. आता कल्की म्हणजे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की देव प्रत्येक संभव आम्ही युगे युगे म्हटलेलं आहे. तर राईट. तर राजस्थानमध्ये कल्की देवाचं मंदिर आहे. तिथे तो घोडा आहे व्हाईट हा. कलरचा. तर अच्छा. त्या घोड्याच्या पायाखाली ती जखम आहे. ती जशी 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 जखम भरत होत चालली, तसा तसा पृथ्वीचा कलियुगाचा कल्की अवतार होण्याची शक्यता आहे असं ऐकण्यात आलं होतं आम्हाला, मला अच्छा. स्वतः. हा. नाही, बरोबर आहे. तो कल्की अवतार भगवंतांचा येणार आहे, आणि तो हा म्हणजे कलियुग संपवण्यासाठी तो अवतार येणार आहे. परंतु अजून त्याच्यासाठी खूप वर्ष आहेत. 4,32,000 वर्षांचं एक कलियुग असतं. तर त्याच्यापैकी आता फक्त 5,000 वर्ष झालेले आहेत, आणि या युगाच्या शेवटी कल्की अवतार येणार आहे. परंतु भगवंतांनी आपली जी काय ताकद आहे ती निवेशित केलेली आहे त्यांच्या नामामध्ये, आणि म्हणून आपण त्यांच्या नामाचा गजर करणं, त्यांच्या नामाचा जप करणं, त्यांच्या नामाचं कीर्तन करणं, हे या कलियुगासाठी दिलेला भक्ती मार्ग आहे. ओके, चालेल चालेल. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? ठीक आहे. अजून काही कोणाला जर प्रश्न नसतील तर आपण मगाशी ठरल्याप्रमाणे अजून 3 सत्र घेऊया. 17व्या अध्यायासाठी आणखीन एक, आणि 18व्या अध्यायासाठी 2, असे 4 सत्र करूया आपण. या पुढच्या मोक्षदा एकादशीच्या आधी पूर्ण करण्यासाठी आपण तसा प्रयत्न करूया. ठीक आहे. आणि आता हे गीतेचे 18 अध्याय संपल्यानंतर ना मग पुढचे सेशन कशावर असतील. तर आपण वास्तविक त्याच्यानंतर आपण पुन्हा भागवत. याचा आपण भगवद्गीतेच आणखीन डिटेलमध्ये जायला पण हरकत नाही, किंवा आपण वेगळे वेगळे मार्ग आपण निवडू शकतो. पण त्याही विषयी चर्चा करूया की याचा पुढे काय आपल्याला प्रोग्रेस हवा. हा, कारण आता ती एक हॅबिट लागली आहे की संडे आल्यानंतर ना वेळ ठरली की नाही आता सुरू होणार आहे तर म्हणून आपल्याला विचारलं मी. 2 चॉईसेस आहेत. एक तर म्हणजे आपण भागवत किंवा त्याच्या संदर्भात हे करू शकतो, किंवा आपण भगवद्गीतेच्याच आणखीन डिटेल अंडरस्टँडिंगसाठी. कारण आता आपण काय आहे ना की म्हणजे हे एका अध्यायाचं एका सेशनमध्ये करणं म्हणजे हे एक बिरबलाच्या खिचडीसारखं आहे. अशी थोडीशी कुठेतरी आच आहे आणि ती खिचडी एकदम वरती आहे. हो. तर ते आपण असं करू शकतो की
अं, भगवद्गीताच आणखीन थोडेसे डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी आपण रेग्युलर सेशन्स घेऊ शकतो. तसंच तुम्ही या ऑनलाईन सेशन्सवर अवलंबून राहू नका. तुम्ही जिथे आहात तिथे काहीतरी प्रत्यक्ष सत्संग करा, प्रत्यक्ष सेवा करा. ती पण अतिशय महत्वाची. आपण हे सेशन्स चालूच ठेवू, त्याच्याविषयी काही शंका नाही. परंतु यामध्ये केवळ ज्ञान मिळणार आहे. आपल्याला सेवेची संधी केवळ प्रत्यक्षच मिळू शकते. त्यामुळे जिथे काय तुम्ही आहात, जिथे राहत असाल तिथे प्रत्यक्ष काहीतरी सत्संग करण्याचा प्रयत्न करा. मग तो आपल्या घरी केला तरी चालेल, एखाद्या मंदिरात करत असाल तसंही चालेल, काही मित्रांना सोबत घेऊन गोळा करून भगवंतांचं कीर्तन कथा वगैरे केली, तसं करा. आता आईने आहे ना मला भगवद्गीतेचे आपले इस्कॉनचे 18 खंड भगवताचे तिने मला गिफ्ट आईने दिले मला आता. माझ्या अरे वा, वाढदिवसाला तिने गिफ्ट केले. तर त्यातला व्हेरी मी गुड. पहिला वाचायला सुरुवात केली आहे. आधी माझं हम्म. भागवताचा पहिला खंड सुरू आहे वाचणं. आता म्हणजे थोडासा जसा वेळ असतो तसा मी भागवतही वाचते आणि तेही वाचते. तर व्हेरी गुड. हा, तर मी वाचायला सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये मला खूप सोप्या भाषेमध्ये आणि अगदी इन जनरल जशी एक्झाम्पल आहे जी आपण रोजच्या बघण्यामध्ये बघतो, अगदी साध्या हम्म. सोप्या भाषेमध्ये ते भागवताचे सगळे श्लोकांचं निरूपण वगैरे आहे. त्याच्यामध्ये वाचायला पण छान इंटरेस्ट येतो आणि समजायला पण डेफिनेटली. बऱ्यापैकी आहे ते. येस. तुम्हाला एक अतिशय मौल्यवान गिफ्ट मिळालेले आहे हो. तुमच्या मातोश्रींकडून. हो. तुम्ही दोघेही धन्य आहात, लेक आणि माता, ज्यांना असं गिफ्ट देण्याची प्रेरणा झाली आणि असं गिफ्ट ज्यांना आवडलं, असं दोघी जणांचं वंदन आहे याच्यात. मी माझ्या मुलाला रोज थोडं ते वाचल्यानंतर ना त्याच्यातनं एक रोज रात्री त्याला एक स्टोरी सांगत असते. आणि मग स्टोरी ऐकून येस. आताही त्याला सवय झाली, ते ऐकल्याशिवाय झोपत नाही तो पण. फारच छान. व्हेरी गुड. इथे सुनील करकिणे प्रभूंनी कॉमेंट टाकलेला पहिले आहे म्हणजे की, सॉरी, काय म्हणले ताई? मी सांगते, पहिले म्हणजे तुमचं खूप खूप अभिनंदन की आज तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे गेले आहात. भक्तिशास्त्री पदवी तुम्हाला मिळाली. खूप 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 दोघांचंही, धन्यवाद. मथुराचं आणि तुमच्या दोघांचंही खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि बरं का, गीतेचा जेवढा आपण अभ्यास करू तेवढा खूप अर्थ निघत जातो. कधीच गीतेचा अर्थ निघणं तोच येत नाही. वेगळ्या प्रकारे आपल्याला त्याच्यातून खूपच काही काही शिकायला मिळतं, किती आपण केलं खरंच तरी. आहे. खरं आहे. म्हणजे आयुष्यभर जरी गीता शिकत बसलं तरी ते अ, संपणार नाहीये ते. हा, आणि मग असं तुमचं अभिनंदन, मला आईने सांगितलं. थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन तुमचं. खूप खूप धन्यवाद. अभिनंदन. धन्यवाद. चला मंडळी, तुम्ही पण प्रेरणा घ्या आणि असंच भरपूर अभ्यास करा. आणि मुख्य म्हणजे शास्त्रोक्त अभ्यास करा. केवळ ते असं म्हणजे मनोरंजनात्मक वाचन न करता ते आपण समजून घेण्याच्या दृष्टीने करायला हवं. ठीक आहे. आणि सुनील कुलकर्णी प्रभू, धन्यवाद. तुम्ही इथे टाकलंय की या सद्य मन्वंतरामध्ये विश्वामित्र हे सप्तर्षींमध्ये अ, आहेत, धरले जातात. सुदैवाने दिस कन्फर्म्स युअर थॉट, या या मन्वंतरामध्ये ते सप्तर्षी आहेत. सप्तर्षींमध्ये आहे. हा, हो. येस. आपल्याकडे सप्तर्षी म्हणजे थोडस, म्हणजे जे काय माझ्या वाचनातलं आहे ते हा. सप्तर्षी हे आपल्याकडचे काइंड ऑफ सनातन धर्मामध्ये ज्याने ह्या ऋषींनी आपल्या सनातन धर्माच्या भक्ती परंपरा ज्या अपहोल्ड केल्या, किंवा ज्यावेळी नवीन काही म्हणजे तुम्ही जे मगाशी चालीरीती, रूढी, परंपरा ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये ज्यावेळी धर्माचा ज्यावेळी ऱ्हास होत गेला, त्यावेळी प्रत्येक ऋषींनी एक आपल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन देत गेलेले आहेत त्यांचं. तर त्या अच्छा. महाभारतकालीन जो पिरियड होता त्याच्यामध्ये ते सप्तऋषीची थोडीशी नावं वेगवेगळी आहेत. पण ह्या
सर्वकालीन म्हणजे आता आपण चारी युगांचे जरी नाव संदर्भ पकडले तर हम्म. याच्यामध्ये 2 ऋषी हे आहेत ते कॉमन आहेत, त्यांची नावं प्रत्येक मन्वंतरात कायम आहेत. याच्यामध्ये वशिष्ठ आणि कश्यप ऋषी. आणि अच्छा. त्याचा कन्सेप्ट असा आहे की वशिष्ठ आणि कश्यप हे इतके ज्ञानी होते की भगवंतांनी त्यांची योजना अशा पद्धतीने केली की ज्या ज्यावेळी भगवंताचा अवतार झाला त्यावेळी त्याला मनुष्य देहामध्ये येऊन त्याची जी काही इथली हित कर्म जी करायची होती ते करण्याचं मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ह्या दोघांच्या ऋषींच्यावर होती. वशिष्ठ अच्छा. ऋषींचं आपल्याला रामाच्या ह्याच्यामध्ये त्यांना त्यांचं कॉन्ट्रीब्युशन माहितीच आहे. हम्म. स्टार्टेड फ्रॉम योग वशिष्ठ टू सगळ्याच गोष्टीच्या आहेत. तर या प्रत्येक मनवंतरात हे ह्या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन इट्स काइंड ऑफ अ व्हेरी व्हेरी म्हणजे कन्सिडर इम्पॉर्टंट. ॲज वन ऑफ द बेस्ट वन. अच्छा. तोही ओके. एक वेगळ्या पद्धतीने असं झालं होतं की ज्ञानी माणसं जी होतात ते प्रत्येक वेळी ते आपला रोल काय आहे त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये तो फिक्स करून दे स्टिक टू दॅट. त्याचा एक अच्छा. तो फार वेगळ्या पद्धतीचा आस्पेक्ट ह्या म्हणजे वशिष्ठ ऋषी आणि कश्यप ऋषींच्या चरित्रावरून येतो लोकांना. ओके. ठीक आहे. धन्यवाद सुनीलजी. धन्यवाद. आता खूप चला छान झालं मंडळी. सेशन. या धन्यवाद धन्यवाद प्रभूजी. चला मंडळी, आपण पुन्हा 15 दिवसांनी भेटूच या. हरिओम. हरिओम. हरे कृष्ण.